हॅलो गाईज, आय एम अनिल गावित. तुम्हा सर्वांना माहितीच आहे आपली अनिल एज्युकेशन अकॅडमी आहे, हारसूल दावलनगर येथे आहे. तर 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास करून त्यांची आता पूर्वपरीक्षा चालू होणार आहे. 10-15 दिवसामध्ये प्रत्येक स्कूलमध्ये त्यांचे प्रॅक्टिस पेपर चालू होणार आहे. तरी हारसूलमध्ये असलेले जे काही विद्यार्थी असतील इयत्ता 10वीसाठी त्यांनी काय करायचं आहे, तर आपल्या एज्युकेशन अकॅडमीमध्ये तुम्हाला बोर्डाची जे प्रॅक्टिस पेपर जे आहे ते प्रॅक्टिस पेपर चालू झालेले आहेत. ज्या ज्या विद्यार्थ्यांना ती एक्झाम द्यायची आहे ते एक्झाम जी प्रॅक्टिस पेपर जी द्यायची आहे त्यांनी अनिल एज्युकेशन अकॅडमीमध्ये जरूर या भेट द्या. तिथे तुम्हाला प्रॅक्टिस पेपर जे आहे ते अवेलेबल करून दिले जातील. ज्या विद्यार्थ्यांना एक्झाम प्रिपरेशन चालू आहे, अजून जास्त मार्क्स पाडायचे, पेपर कसा लिहायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी क्लासेस जॉईन करा. तुमच्यासाठी खास ऑफरमध्ये आपण काही पेपर जे आहेत पेपर आले, भरपूर सारे पेपर इथे आपण घेऊन आलो आहे. तर प्रॅक्टिस पेपर तुम्हाला द्यायचे असतील त्या विद्यार्थ्यांनी क्लास जॉईन करायचा आहे, क्लासला यायचे आहे. सकाळी टायमिंग असेल तुम्हाला 3 तासाचा असेल तर 3 तास तुम्हाला पेपर द्यावा लागेल, 2 तास असेल तर 2 तास द्यावा लागेल. तुम्हाला बोर्डाचे पेपर खास दिले जातील आणि तुम्हाला ते सॉल्व कर. तसेच तुम्हाला क्वेश्चन पेपरसुद्धा बोर्डाचे अवेलेबल करून दिली जाईल आणि त्याच्यानंतर बोर्डाचा पेपरसुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिला जातोय. बघा, माझ्याकडे पेपर आणि क्वेश्चन पेपरसुद्धा इथे दिलेला आहे. जे विद्यार्थी 10वीला आहेत त्या 10वीच्या विद्यार्थ्यांनी खास करून पेपर प्रॅक्टिस करायला पाहिजे, जेणेकरून तुमचा स्कोअर जो आहे तो स्कोअर वाढला जाईल. आता पेपर जो आहे तो पेपर लिहायचा कसा हे सुद्धा तुम्हाला पहिलं शिकवलं जाणार, सांगितलं जाणार. कशा पद्धतीने जास्तीत जास्त स्कोअर तुमचा 10वीमध्ये येईल याच्यावर भर दिला जाणार. आता बघा, हा जो पेपर असतो या पद्धतीने बोर्डाचा पेपर असतो. इथे काही माहिती जी आहे ती माहिती भरायची असते. ती माहिती कशी भरायची हे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही अकॅडमीमध्ये येणार, क्लास जॉईन करणार त्यावेळेस तुम्हाला तिथे सांगितलं जाणार. तर या पद्धतीने आता लिहायचं कसं, हे अकॅडमीचे जे विद्यार्थी होते त्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी काही बोर्डाचे पेपर जे आहे ते पेपर लिहिलेले तुम्ही बघू शकता. माझ्याकडे एक सॅम्पल सुद्धा आहे. या पद्धतीने जी माहिती आहे ही माहिती भरली जाते आणि त्याच्यानंतर आन्सर लिहायचं कसं, फर्स्ट क्वेश्चन लिहायचं कसा, सेकंड कोणता क्वेश्चन किती मार्क्सला विचारला जातो, कशा पद्धतीने तुम्हाला किती लिहायचं किती आहे ते सुद्धा तुम्हाला दिलं जातं. पहिला क्वेश्चन जो असतो तो या पद्धतीने लिहायचा असतो, त्याचा आन्सर लिहायचं नाही. तिथे जे ऑप्शन दिलेले असतात ABCD नुसार फक्त तुम्हाला ABCD नुसार तुम्हाला ते लिहायचं आहे. पूर्ण आन्सर लिहायचं नाही. तर अशा पद्धतीने ते शिकवलं जातं. तुम्हाला पैकीच्या पैकी कसे मार्क्स पडतील याच्यावर आपला भर आपले एज्युकेशन अकॅडमी काय करत आहे, चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करून घेत आहे. तरी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास आता मला वाटतं 2-1 महिनेच राहिलेले आहेत. डिसेंबर झाला, डिसेंबर नंतर जानेवारी आलं, फेब्रुवारी 20 फेब्रुवारीपासून पेपर आहेत. स्कूलमध्ये आता चालू होणारच आहे. परंतु ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस पेपर, फक्त प्रॅक्टिस पेपर, आपला सिलेबस आता जवळपास संपलेलाच आहे. काही 1-2 चॅप्टर अजून बाकी राहिलेले आहेत, परंतु जवळपास तरी सिलेबस संपण्याच्या मार्गावरती आहे. आणि आता प्रॅक्टिस पेपर जे आहे ते प्रॅक्टिस पेपर अकॅडमीमध्ये सुद्धा चालू झालेले आहेत. आता काही विद्यार्थ्यांनी क्लास जॉईन नाही केला, परंतु ज्यांना प्रॅक्टिस पेपर द्यायचे आहेत अशा विद्यार्थीसुद्धा प्रॅक्टिस पेपरसाठी येऊ शकतात. तर 10वीच्या विद्यार्थ्यांना खास करून हा जो पेपर आहे हा द्यायला पाहिजे आहे. इथे लक्षात भरपूर जे विद्यार्थी आहेत आपल्या शाळेचे असतील, कॉलेजचे असतील, त्यांनी 10वी 12वी ज्या ज्या विद्यार्थ्यांना द्यायचं आहे ते देऊ शकतात. धन्यवाद.